त्या कार्यक्रमाचे श्री सातव साहेब, श्री पांडे साहेब, डॉक्टर कर्नाटक साहेब, आणि माझे प्रकार मी एवढंच म्हणू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं लिखाण हे एकदा त्याला लिहून किंवा हे करून त्याचं पूर्णपणे समाधान किंवा हे लाभत नाही, तोपर्यंत तो जो तुमचा स्तंभ असेल किंवा त्याचा पाठपुरावा करत असाल तर तो तडीच जाईल. ते सगळ्यांना एकच विनंती करतो. मी 1990 इथं आलो. 1990 आल्यानंतर फक्त घरं किंवा याच्या तिरुंजन एरियात फक्त जे तिरुंजामध्ये फक्त घरांची थोडीशी हे झालेली आहे विकास. बाकी गावातला जो विकास बघितलं तो जसं होतं तसं. वास्तविक आता आज हे फार जुनं शहर आहे. वास्तविक गडचिरोलीपेक्षा सुद्धा याचं महत्त्व जास्त होतं. पूर्वी जिल्हा शहर असल्यामुळे याचा विकास पाहिजे तसं झालेला नाही. याचा पाठपुरावा करायला पाहिजे. वाहतुकीच्या साधनाच्या हिशोबाने फार अंतर आहे किंवा पेपर वेळेवर येत नाही. या गोष्टीकडे अधिक ध्यान देऊन हंबलिया वारंवार त्याचा पाठपुरावा करा. आता जसं रस्ते बंद झाले, 8 दिवस आपल्याकडे काहीच नव्हतं. एकदा पेपरात मी वाचलं, त्याच्यानंतर बंद झालं. आमच्याकडे 8 दिवस रस्ते बंद झाले. तर आता आपल्याकडे 20 दिवसापासून आपलं टेलिफोन लाईन बंद आहे. कशामुळे झालं कुठं कोणी पाठपुरावा केलेला नाही. वीज बंद झाली, 5 दिवस सगळा हाहाकार वाचलं. हेच मालेगाव, हेच नंदुरबार असतं तर जाती दंगल करून त्याचा पाव विल्हेवाट लावला. याचा कोणी पाठपुरावा करत नाही ना. आपण परत प्रॉब्लेममध्ये आपण आलो, सगळ्यासाठी आलो. आमच्या बँकेला व्यवहार थांबून गेला. बॅटऱ्या नाही, कुठून काय बोलवावं तेवढं नाही. तर ह्या गोष्टी काय ठळक गोष्टी आहे. याचा विकासाचा हिस्सा करायचा म्हणजे मुख्य विकासाच्या मार्गावरचे जे काही अडचणी येतात त्यांना जर तुम्ही मुद्देसूद मांडले तर कधीच म्हणजे आपला तुमचा पत्रकारितेचा जो कमी आहे माध्यम जरी TV चं असो, पण जो लिखाणाचा माध्यम आहे तो कधीच बंद झालेला नाही आणि ते होणार नाही. फक्त तुमचा पाठपुरावा किंवा मी फक्त तुम्हाला विनंती करतो. थोडं बोलून मी आज आज 6 जानेवारी आज बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आणि भारताच्या इतिहासामध्ये जसं लाटेकर साहेबांनी सांगितलं की पहिलं वृत्तपत्र मराठीमध्ये दर्पण त्यांनी सुरू केलं आणि त्या दिवसापासून पत्रकारितेला सुरुवात झाली. दर्पण हे नाव सुद्धा असं आहे की समाजाचं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये दिसतं. पत्रकारांनी काय करायचं असतं तर समाजाचं फक्त प्रतिबिंब जे आपण आठवणीमध्ये चेहरा बघतो तर आपण कसावा आपल्याला सगळ्यात कळतं. तर त्या दिवशी त्या सकाळी आपल्याला कालचा जो भूतकाळ होता तो काय आहे समाजाचा तो त्या वर्तमानपत्रामध्ये दिसावा. या अनुषंगाने सुद्धा दर्पण हे नाव अतिशय सूचक आहे. सुरुवातीला या ठिकाणी जाधव साहेबांनी सांगितलं की हे एक चर्चासत्र म्हणून सुद्धा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. त्यांनी हे सुद्धा म्हटलं की या ठिकाणी सूचना द्यायच्या असतील की पत्रकारांनी काय करायला हवं, काय नको करायला हवं, तर त्या अनुषंगाने सुद्धा मी थोडं बोलणार आहे. कारण की पत्रकारिता जसं पांडे सरांनी उल्लेख केला आहे की प्रसार माध्यम 2 झाली जातात, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया. जरी इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं समाजावरती लगेच दिसून येणाऱ्या गोष्टींचा प्रभाव जास्तीत जास्त असतो, परंतु जास्तीत जास्त वाचक संख्या म्हणजे प्रिंट मीडियावरती लोकांचा विश्वास असतो अजूनही आहे. कारण जे छापून येईल तो पुरावा म्हणून आपण वापरू शकतो. परंतु आज काहीतरी चुकीची बातमी देऊन उद्या फक्त माफीनामा तयार करणे हे प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण नेहमी घेऊ शकतो की आज काहीतरी आलंय टीव्हीवरती, टेलिव्हिजनवरती अशी. आता तुम्ही एक बातमीचं उदाहरण घ्या. टीव्हीवरती बऱ्याच न्यूज चॅनलने लगेच दिलं होतं, म्हणजे आंध्रच्या न्यूज चॅनलने किंवा इकडं सुद्धा दिलं होतं एक शहीद म्हणून, बरोबर आहे. मग कशावरती विश्वास ठेवणार आपण? सकाळी सुद्धा पेपरमध्ये दिलं होतं, सकाळच्या पहिल्या हेडलाईनमध्ये की एक जवान शहीद आणि 6 जखमी, बरोबर आहे. तर आपलं पहिलं कर्तव्य हे आहे की आपण त्याच्यामधलं सत्यता काय आहे आपण योग्य व्यक्तींकडनं योग्य ती माहिती घ्यावी आणि नंतर मग ती पब्लिश करावी. लोकांच्या मनावरती फार मोठा परिणाम होतो वृत्तपत्रांचा आणि तो फार खोलवर असतो त्याचा इफेक्ट. आता तिरुवनंतपुरम विचार केला आपण तिरुवनंतपुरमचे पत्रकार मंडळी आहेत त्यांच्या परीने ते अतिशय चांगलं काम करतात मला असं वाटतं.
कारण माझा जो विभाग आहे पोलीस विभाग, मी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. पोलीस विभागावरती सर्वात जास्त दर्जा पत्रकारांचा असतो. हे सर्वांना माहिती असतं, कारण पोलीस विभागामध्ये चांगलं काम करण्याबरोबरच वाईट काम करणाऱ्या प्रवृत्ती सुद्धा असतात. आणि मग पत्रकारांचं लक्ष काय असतं तर समाजामध्ये कोणताही समाज असतो त्याच्या आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक असतो, राजकीय असतो, आर्थिक असतो, सर्व बाबतीत तो लक्ष ठेवत असतो. आणि ते जे ठरत असेल ते त्याच्या वर्तमानपत्रामधून किंवा मग इलेक्ट्रॉनिक मीडियामधून तो समोर आणत असतो समाजात. परंतु सिरोंच्यामध्ये असं मला तरीही कोणी म्हटलं नाही की साहेब तुम्ही असं करायला पाहिजे होतं, असं करायला हे केलं होतं, मग आम्ही असं छापतो, तसं छापतो, किंवा मग नाही तर मग आम्ही असं करतो, कधीच मला नाही वाटतं. आणि मला नाही वाटत की त्यांना सुद्धा कधी चान्स दिला तसं छापायला. बरोबर आहे. फक्त थोड्या समस्या असतात. आपला भाग आदिवासी आणि अतिदुर्गम भाग आहे सिरोंचा. जसं टिकाम साहेबांनी सांगितलं की वाहतुकीची फार मोठी समस्या आहे. सिरोंच्यामध्ये 100 किलोमीटर आलापल्लीवर न्यावं लागतं आणि 200 किलोमीटर गडचिरोलीवर न्यावं लागतं. वेळ सुद्धा आपल्याकडे फार महत्त्वाचा विषय असतो. तर सिरोंच्यामधल्या प्रॉपर्टीच्या बऱ्याचशा समस्या अशा आहेत की तो जर मी पत्रकारांनी हायलाईट करायला पाहिजे की उन्हाळा आला की आपल्याकडे पाण्याची भीषण कमतरता असते. जरी नदी आहे आपल्याकडे, तिन्ही साईडची नदी आहे, प्राणिका आहे, गोदावरी आहे, इंद्रावती आहे. परंतु तुम्ही जर पाहिलं तर झिंगारोड हद्द आहे, झिंगारोडचा पूर्ण भाग, बरोबर आहे, त्या ठिकाणी पाण्यासाठी लोकांना वनवन भटकावं लागतं आजही. त्या भागातल्या लोकांना आजही इलेक्ट्रिसिटी त्यांनी बघितलेली नाही आहे, बरोबर आहे. आजही 2 पेटवरती त्यांचं जीवन चालतं. त्या सुद्धा 20 दिल्या, 10 गायब, 10 पैकी फक्त 5च चालू अशी कंडिशन आहे. आमच्याकडे आम्ही जेव्हा गावाला भेटत होतो तेव्हा लोकांना त्याच तक्रारी असतात की साहेब आम्ही नाही किंवा पुढच्या ग्रामपंचायत इलेक्शनवरती, विधानसभेवरती किंवा लोकसभेवरती बहिष्कार असतो. आणि वर्तमानपत्रामध्ये सुद्धा तेच लिहून असतं, तुम्हीच छापता, बरोबर आहे ना. मग माझं असं म्हणणं आहे की राजकीय व्यक्ती जे असतात, प्रत्येक पक्षाचे पुढारी यांनी सुद्धा त्यांचं संघटन या सिरोंच्या पातळीवरती, तालुका पातळीवरती एक करावं विकासाच्या दृष्टिकोनातून. त्यांनी त्या मार्गाला ढाल द्यावा की आमच्या पक्षासाठी आम्हाला हे हवं. आणि पत्रकारांनी आपलं एक शिष्टमंडळ नेहमी तयार ठेवावं. कशासाठी तर आमच्या पक्षामध्ये ह्या समस्या आहेत, आम्ही नेहमी छापतो, परंतु याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. मग तुम्ही पत्रकारितेकडे दुर्लक्ष करीत आहात, बरोबर आहे. म्हणजे जसं पोलीस विभाग आहे, महसूल आहे, आपली जिल्हा स्तरावरती जे विकास कामं करायची असतात त्यासाठी वेगवेगळे विभाग आहेत. त्या विभागांची कार्यपद्धती आहे की कशी आहे, म्हणजे योग्य आहे की अयोग्य हे मी याच्यावरती भाष्य करणार नाही. परंतु प्रत्येकाने आपलं काम केलं तर इतर लोकांच्या समस्या मिळू शकतात, बरोबर आहे. आणि पत्रकारांनी त्याच्या माध्यमातून आपलं लेखीकाम सुरू ठेवावं. जसं सरांनी टिकाम साहेबांनी की स्तंभलेखन करा आणि जोपर्यंत तो मुद्दा पूर्ण होत नाही, जोपर्यंत ती डिमांड आपली पूर्ण होते तोपर्यंत लिहत चला, हे महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण काय करतो, आज मला वाटतं आज कालच मी पेपरमध्ये असतं की 5 दिवसांपासून फक्त एवढं 4 वर्ष आहे त्याच्यामध्ये की 5 दिवसांपासून अहिरी उपभोग असेल, वीज सेवा किंवा मोबाईल सेवा ही 20 पैसे होती, संपलं, बरोबर आहे ना. किंवा मग काही राजकीय मंडळी त्याचा एक स्टंट म्हणून त्याचा वापर करतात किंवा मग काहीतरी आज बंद होते, बरोबर आहे. तात्पुरता सुरू होतं. परंतु ही समस्या नेहमीची आहे. तुम्ही जर पाहिलं तर 4 महिने असतात, 4-5 महिने पावसाळ्याचे, त्याच्यामध्ये 10-15 दिवस कधी वीज नसते, झिंगण उरल्यावर 15 दिवस वीज नसते, बरोबर आहे. त्या एरियामध्ये म्हणजे पूर्ण लोकली वाजता तिकडे अंधार असतो. तिथं मोबाईल सेवा पण नाही आहे. सिरोंच्यामध्ये मोबाईल सेवा आहे त्या सुद्धा विकसित होतात. त्यांनी छोटे छोटे मुद्दे आहेत पण विकासासाठी पूरक असतात. कारण आज सिरोंच्या गावामध्ये आंध्राची कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे जास्त व्यवहार इकडे होतो आंध्रामध्ये, त्यामुळे विकास झपाट्याने होतो. आपण बघतो तर तो विकासाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून पत्रकारांनी समोर ध्येय ठेवायचं की आपण काय लिखाण करायचं आहे, कोणत्या विषयावरती करायचं आहे. तुम्ही कधी कधी मालिका चांगली सुरू ठेवता एखाद्या विषयावरती, म्हणजे ग्रामसंक्षेपेवरती किंवा मग एखाद्या कृषी विषयावर चांगली करतात, त्याला काही फळ यायला पाहिजे. मग तुमचं शिष्टमंडळ किंवा तुमच्या माध्यमातून राष्ट्रीय नेत्यांचं शिष्टमंडळ तयार करून कलेक्टरच्या सुट्टी पाठवायचं आणि चर्चा व्हावी, त्यातून काहीतरी आपल्या दोनच्या चर्चेत निघावं. जसं पुष्कर त्या याच्यामध्ये पाहिलं आपण, बरोबर ना. पुष्करमध्ये पैसा मिळाला, तात्पुरत्या स्वरूपामध्ये सुविधा मिळाल्या आणि त्या मिळून 1 वर्ष आहे फंड आलेला तर तो मिळून त्यासाठी आता आपले प्रयत्न सुरू करतो पाहिजे. पण एखाद्या विभागाला लिंक करायचं हा हे तर नको, ठीक आहे ना. जसं विभाग याच्या ट्रेनिंग काम करत असतो, पत्रकारिता हा 4था स्तंभ आहे आपल्या लोकशाहीचा, त्याप्रमाणे आपण काम करायला पाहिजे. सर्वात मोठी ताकद जाधव साहेबांनी सांगितली की पत्रकार ही फार मोठी ताकद आहे.
पण त्याचा योग्य वापर हवा. काही ठिकाणी त्याच्यावरती अंकुश सुद्धा हवा समाजाचा. म्हणजे समाजाचं दर्पण जे आहे प्रतिबिंब त्यातून दिसावं. जास्त मी बोलणार नाहीये. आपण सर्व पत्रकारांमध्ये हुशार आहात. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, बरोबर आहे. या ठिकाणी मला बोलवलं आपण पत्रकार दिनी आणि मला अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद करतो आणि माझी पेक्षा